कारण 92 ला महापालिका आली, 95 साली पुढे आली, डेव्हलपमेंट झाला नाही, असे पैसे आले म्हणून ते पोस्ट रोड बांधा, जेटी बांधा, नियोजन नाही. आजच्या युगात कोणी पोस्ट रोड विषय नाही आहे, बाकी विषय नंतर घेणार विषय. आम्हाला विषय पुढे आला घ्या की जो तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केला तो आणि लोकांना नई मुंबई का आलो, मुंबई कंजेस्टेड होती आणि पोल्युशन खूप होता. पोल्युशन पासून आणि आजारापासून वाचण्यासाठी लोकांनी नवीन घर घेतले आणि त्याप्रमाणे पूरा विचार केला. क्या लीडरशिप छिपाना उनको हमने प्रपोज किया है. जो वॉकिंग रूट बना हुआ है यहाँ पे 15 और 11 के पहले नहीं आते. तकरीबन नवी मुंबई के तमाम लोग वहाँ जाते हैं, व्यायाम करते हैं, एक्सरसाइज करते हैं, लोग अपने अच्छे टाइम को स्पेंड करते हैं. तो उस जगह को आप उजाड़ने जा रहे हैं तो उसके आपके पास उसका प्लान क्या है? आप उस तक समुद्री तल क्यों नहीं बना सकते? इसको छोड़ के वहाँ पे भी बना सकते हैं. और वहाँ बनाने को वो तैयार नहीं है क्योंकि कुछ झाड़ भी काटना है. 30,000 झाड़ है. लोगों ने बड़ी मेहनत से सजाया है. 20 साल लोगों ने कर्जा गुजारा है. त्यांचं लक्ष आहे. मग कोस्टल रोडकडे यांच्या प्लॅनकडे लक्ष नव्हतं का? मग महापालिकेचा करोडोचा पैसा जो यांनी पाण्यात वन टाइम बजेट कुणाच्यामुळे वन टाइम प्लॅनिंग कुणामुळे आणलं, एवढा खर्च कुणी केला, मग एवढं सगळं नुकसान होणार आहे. मग यांच्यामुळे होणार आहे ना. याच्यासाठी काँग्रेस पूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे आणि काँग्रेस पूर्ण याला विरोध करणार आहे. जिल्हाध्यक्ष कौशिक साहेब आहेत, आमचे पूर्ण प्रदेश टीम आणि काँग्रेस या गोष्टीला पूर्ण विरोध करणार आहे. महापालिकेने एनओसी देऊ नये यासाठी आम्ही ठाम आमची भूमिका राहणार आहे. तो आज महाराष्ट्र बोर्ड उसको ऑर्गेनाइज करने वाले जो पीछे हो गया, इन्होंने टेंडर निकाला. टेंडर लेकर कि प्राइवेट कंपनी को देंगे. प्राइवेट कंपनी इंटरेस्ट नहीं दी क्योंकि सामने बेलापुर जेटी फेल हो गया, वहाँ कोई जाने को तैयार नहीं हुआ. तो लोगों ने क्या करेंगे? अब बोलते फिल्म शूटिंग को देंगे, टूरिस्ट पे रिजर्व बनाएंगे. इससे क्या फायदा? 150 करोड़ जनता का पैसा बर्बाद कर दिया मुंबई के, नवी मुंबई के लोगों का. इसका जिम्मेदार कौन है? 60 करोड़ रुपया उस पर रख रखाव पे खर्चा हो रहा है 10% के हिसाब से. उसका जिम्मेदार कौन है?